प्रेक्षक हो नमस्कार. मराठी ऑल अपडेटमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. स्त्रियांनी कधीही असे झोपू नये, अन्यथा येईल गरिबी. मित्रांनो, शास्त्रामध्ये देखील झोपण्याविषयी अत्यंत विस्तृतपणे मार्गदर्शन केलं गेलेलं आहे. त्याचबरोबर असं म्हणतात की मनुष्य जसा झोपतो तसंच त्याच्या आयुष्यावरती परिणाम होत असतो. बऱ्याचदा आपल्या झोपण्यावर आपल्या आयुष्यात घडणाऱ्या सकारात्मक आणि नकारात्मक गोष्टींचा प्रभाव पडत असतो. त्यामुळे आपण अत्यंत शास्त्रानुसार आणि योग्य दिशेने जर झोपलो तर आपली प्रगती देखील अचूक दिशेने होते. जर आपण योग्य दिशेने झोपत असू तर प्रगती, सतत लाभ आणि भरभराट होत असते. मात्र जर आपली झोपण्याची दिशा चुकत असेल तर मग मात्र आपली सतत दुर्गती आणि अधोगती होत असते. प्राचीन ऋषी मुनींनी स्त्रियांविषयी झोपण्याविषयीचं शास्त्र सांगितलंय. त्याचबरोबर स्त्री आणि पुरुष दोघांनीही कशा पद्धतीने झोपलं पाहिजे, कोणत्या दिशेला झोपलं पाहिजे, वास्तुशास्त्र, धर्मशास्त्र, नीतिशास्त्र या सगळ्यांचा अभ्यास करून ऋषी मुनींनी स्त्रियांनी व पुरुषांनी झोपण्याच्या नियमाविषयी सांगितलंय. तर आजच्या भागामध्ये आपण स्त्रियांनी कोणत्या दिशेने झोपू नये व झोपताना कोणती काळजी घ्यावी याविषयी पाहणार आहोत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सर्व स्त्रियांनी रात्री झोपल्यानंतर आंघोळ करावी आणि मगच आपल्या दैनंदिन क्रियेस सुरुवात करावी. आंघोळ केल्यानंतर शरीर तर शुद्ध होतच, मात्र त्याबरोबर तन मन धनाची देखील शुद्धी होते आणि घरातली स्त्री ग्रहलक्ष्मी असते. त्यामुळे तिने जर हा नियम पाळला, शुद्ध झाली तर घरात लक्ष्मीचा वास कायम राहतो. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे घरातील स्त्रियांनी झोपताना आपलं डोकं पूर्व आणि दक्षिण दिशेला करावं. पूर्व किंवा दक्षिण दिशा ही स्त्रियांच्या झोपण्यासाठी अत्यंत योग्य दिशा आहे. मात्र उत्तर आणि पश्चिम दिशेला डोकं करून कधीही घरातील ग्रहलक्ष्मीने झोपू नये. कारण दक्षिण दिशा ही मृत्यू दिशा मानली जाते, ती यमाची दिशा मानली जाते आणि दक्षिण दिशेला पाय केल्यास तो यमराजाचा अपमान होतो आणि त्यामुळे लक्ष्मी देखील कोपते आणि घरात दुर्दशा येते असं म्हणतात. त्याचबरोबर घरातील स्त्रियाने कधीही उत्तर दिशेकडे पाय करून झोपू नये. उत्तर दिशेकडे जर तुम्ही पाय करून झोपलात तर माता लक्ष्मी कोपते आणि घरात कधीही पैसा येत नाही असं म्हणतात. त्यामुळे कायम घरातील स्त्रीने दक्षिणेकडेच डोकं करून झोपलं पाहिजे. त्याचबरोबर घरातील ग्रहलक्ष्मीने झोपताना कायम केस बांधून झोपलं पाहिजे. केस मोकळे सोडून कधी झोपू नका, त्याने लक्ष्मीची अवकृपा होते. तर आजचा भाग कसा वाटला ते आम्हाला नक्की कळवा आणि अशाच माहितीसाठी मराठी ऑल अपडेटला सबस्क्राईब करा.